चला विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट टाईपचे प्रॉब्लेममध्ये आपण याच्या अगोदर काय आहे सगळे टाईपचे प्रॉब्लेम कव्हर केले. आपला डिस्टन्स काढू शकतो आपण, स्पीड काढू शकतो, किंवा एखाद्या ब्रिज किंवा काय असेल बोगदा असेल त्याला क्रॉस केल्यानंतर किती सेकंद लागतात, त्या बोगद्याची काय डिस्टन्स किती, त्या बोगद्यातून ट्रेन किती जातात. एकाच दिशेने ट्रेन जात असतील तर आपल्याला काय मायनस घ्यावं लागतं. विरुद्ध दिशेला आपण ट्रेन गेली म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये ट्रेन जात असेल तर आपण काय घेऊ, प्लस घेऊ. या टाईपचे सर्व टाईपचे आपण काय क्वेश्चन रेल्वेचे बघितलेले आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट टाईपचं त्यामध्ये आपल्याला दिसतंय का 60 किलोमीटर पर आवरने एक रेल्वे जात आहे. काय डिस्टन्स निर्धारित अंतर आहे म्हणजे 5 तासामध्ये जाते. तेच अंतर जर 4 तासात कापले असतात त्याचं किती स्पीड आपल्याला वाढवावं लागेल. म्हणजे किती स्पीड आपल्याला इन्क्रीज केल्यानंतर त्याचं काय भेटेल, आपल्याला स्पीड भेटेल. बरोबर. आपल्याला डिस्टन्सचा फॉर्म्युला मध्ये डिस्टन्स इक्वल टू स्पीड गुणिले काय टाइम आहे, स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम. तर स्पीड किती आपली 60 आणि टाइम किती आपल्याला 5, तर किती येईल 6 5 30 म्हणजे काय आलं 300 किलोमीटर. डिस्टन्स काय आलं आपलं 300 किलोमीटर. आपल्याला स्पीड काय वाढवायची तर आपण स्पीड डिस्टन्स आपलं 300 आणि किती आपल्याला टाइम 4, तर किती होईल 4 ने भागले 7 ने, बरोबर. उरले 2, 4 25 म्हणजे किती 75 येईल. 75 किलोमीटर पर आवर्स. हवर्स कसे आहे माहिती आहे का, हे किलोमीटर लिहिणार आपण. इथं काही 4 तास म्हणजे किती हवर्स, तर त्याचे युनिट काय होईल किलोमीटर पर हवर्स. तर स्पीड आली आपल्याकडं 75 आणि पहिली स्पीड होती आपल्याकडे 60 म्हणजेच काय 15 किलोमीटरने ते 15 किलोमीटर पर आवरने आपण वाढवल्यानंतर आपल्याला किती 4 तासामध्ये 300 किलोमीटर अंतर आपण कापू शकतो म्हणजे क्रॉस करू शकतो आपण. 300 किलोमीटर अंतर 4 तासामध्ये जाऊ शकतो. तर त्याचा आन्सर काय आहे 15 किलोमीटर पर आवर्स. बरोबर. तर चला आपण नेक्स्ट टाईप मध्ये पण जाऊ. नेक्स्ट टाईपचे क्वेश्चन्स, भरपूर टाईपचे क्वेश्चन आहे, तर तुम्ही एकदम छान पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला एक होमवर्क देतो मी, जेणेकरून तुम्ही घरी बसल्या बसल्या काय करा प्रॅक्टिस करा. फक्त काय करतो मी याचे काय व्हॅल्यूज चेंज करतो. एक गाडी आहे तिची काय 80 किलोमीटर आवर्स आहे आणि ती काय करते एक अंतर कापते, पर्टिक्युलर अंतर कापते किती तासामध्ये 10 तासामध्ये. तेच अंतर जर कापायचं असेल 8 तासामध्ये तर आपल्याला स्पीड किती इन्क्रीज करावं लागेल. ठीक आहे. हा एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. होमवर्क 2 होमवर्क दिले मी होमवर्क, बरोबर. तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये कमेंट करा याचा आन्सर काय येईल. चला तोपर्यंत काय घेऊ आपण पुढचं टाईप घेऊ. मी काय करतो व्हिडिओ पॉज करतो आणि क्वेश्चन लिहितो.